अधिक महिन्यामध्ये या 7 चुका अवश्य टाळा. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सत्कर्म याचे विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. पण अनेक भक्त नकळत काही चुका करतात आणि त्यामुळे या पवित्र महिन्याचे महत्त्व पूर्णपणे लाभत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात कोणत्या आहेत त्या 7 चुका अवश्य टाळल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात. सर्वात पहिली चूक म्हणजे संपूर्ण महिना वाया जाऊ देणे. अनेक जण म्हणतात की वेळ मिळाला तर पूजा करू, जप करू, पण दिवसामागून दिवस निघून जातात आणि अधिक मास हा संपून जातो. दररोज किमान काही मिनिटे तरी भगवंताचे नामस्मरण करणे आवश्यक आहे. अगदी 5 मिनिटे जरी मनापासून नामजप केला तरी देखील त्याचे पुण्य मिळते. दुसरी चूक आहे राग, भांडणे आणि कटू शब्द बोलणे टाळणे. अधिक मास हा मन शुद्ध करण्याचा काळ मानला जातो. या काळात घरात सतत वाद घालणे, रागवणे, दुसऱ्यांना दुखावणारे शब्द बोलणे किंवा कोणाची निंदा करणे हे टाळावे. पूजा करण्या इतकेच महत्त्व वर्तन ठेवण्याला देखील आहे. तिसरी चूक आहे देवपूजा घाईघाईत करणे. अनेक जण पूजा करतात पण मन दुसरीकडे असते. देवासमोर बसूनही मोबाईल पाहणे, घाईघाईत आरती करणे किंवा केवळ औपचारिकता म्हणून पूजा करणे योग्य मानले जात नाही. भक्तीमध्ये भाव आणि श्रद्धा सर्वात महत्वाचे असते. चौथी चूक आहे दान धर्म पूर्णपणे दुर्लक्षित करणे. अधिक मासात दानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. दान म्हणजे नेहमी पैशाचेच दान असे नाही, तर आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा गरजू व्यक्तीला मदत करणे हे देखील दानच मानले जाते. या महिन्यात केलेले सत्कर्म विशेष फलदायी मानले जाते. पाचवी चूक आहे खोटे बोलणे आणि फसवणूक करणे. धर्मग्रंथामध्ये सातत्याला खूप मोठे स्थान दिलेले आहे. अधिक मासात जाणीवपूर्वक खोटे बोलणे, कोणाला तरी फसवणे किंवा चुकीचे वर्तन करणे हे देखील टाळावे, कारण हा महिना स्वतःला सुधारण्याची संधी म्हणून पाहावा. सहावी चूक आहे पवित्र ग्रंथाचे वाचन न करणे. अधिक मासात भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा किंवा इतर धार्मिक ग्रंथाचे वाचन अत्यंत शुभ मानले जाते. अनेक भक्त फक्त पूजा करून थांबतात, पण धार्मिक ग्रंथाचे थोडेसे वाचन ही मनाला सकारात्मक दिशा देते. सातवी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे अधिक मासाचे महत्त्व समजून न घेणे. काही लोक अधिक मास हा इतर महिन्यांसारखाच आहे असे समजतात, पण हा महिना आत्मचिंतन, भक्ती आणि सत्कर्म यासाठी विशेष मानला जातो. या महिन्यात केलेली चांगली कर्मे मनाला समाधान देतात आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करतात. म्हणून अधिक महिन्यात या 7 चुका टाळण्याचा प्रयत्न हा नक्की करा. दररोज थोडा वेळ भगवंताच्या स्मरणात घाला, चांगले विचार ठेवा, शक्य तितकी सेवा आणि दानधर्म करा. श्रद्धा, भक्ती आणि सत्कर्म यांच्या माध्यमातून हा पुरुषोत्तम मास खऱ्या अर्थाने सार्थकी लागतो. तुम्ही देखील या अधिक महिन्यात कोणती सेवा केली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, या 7 चुका मात्र अवश्य टाळा.